बुट्टा कशा पद्धतीने घ्यायचा, आता हे डिपेंड आहे तुमच्या बुट्टावरती की त्याची साईज काय असणार आहे. सगळ्यात अगोदर तर जो काही तुमची स्लीवचा मिडल पार्ट असेल म्हणजेच मध्यभाग तिथं मार्किंग करून घ्या. आता याच्यामध्ये उंची किती हवी आहे तुम्हाला त्या अकॉर्डिंग करायचं, किंवा तुम्ही अशी पट्टी देखील त्याची म्हणजे एक स्ट्रीप कट करून देखील बुट्टा करू शकता. तर या स्ट्रीप जी आहे ही साधारण 2.25 ते 2.5 इंच पर्यंत आहे, म्हणजे तुमच्या अकॉर्डिंग आहे. तुम्हाला 1.5 इंचचा बुट्टा हवा आहे, 2 इंच वरती हवा आहे असं. आता इथं टोटल जे आहे ते 3 घेतले आहेत बुट्टा करून. आता तुम्ही इथं पाहू शकता याची हाईट तुम्हाला किती ठेवायची आहे, 2 इंच 2.5 इंच. आता हे जे अगोदर खाली 2 घेतले होते बुट्टा त्याच्याच वरती मध्यभागी अजून एक बुट्टा घ्यायचा आहे. सेम तेच तुम्हाला राईट साईडला पण करायचं आहे. प्रत्येक वेळी 2 बुट्टाच्या वरती एक बुट्टा येणार आहे. कंटिन्यू मध्ये हे तुमचे बुट्टा कितीही असतील. आता इकडे पण घेताना तुम्ही या कट केलेल्या पेपरचा यूज करू शकता, किंवा मग तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग किंवा टेपचा यूज करून देखील असेच बुट्टा घेऊ शकता. म्हणजे 2 बुट्टाच्या वरती एक बुट्टा एवढं लक्षात ठेवा सगळ्यात अगोदर. हे बॅकनेकला पण सेम असंच घ्यायचं राहतं. स्लीव्ज वरती करता तर स्लीव्ज वरती पण अशाच पद्धतीने घ्यायचे. पाहू शकता बुट्टाचा डिस्टन्स हा सगळ्यात सेम येत आहे. आणि याचा फायनल बुट्टा कसा करायचा हे देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच पाहू.